जे काही बाबासाहेब आंबेडकरांनी झटून आपल्याला मिळवून दिलेलं आहे ते वाचवण्याची तरी ताकद आज आपल्याला आहे का हे लक्षात. आणि हे सगळं जात असताना या मनोवादी सरकारच्या काळामध्ये हे सगळं जात असताना आपण जर गाफील असू, या सत्ताधाऱ्यांसोबत जर आपण मिळून दलितांच्या कत्तली होत असताना पाहत असू तर याच्यापेक्षा दुर्दैव दुसरं कोणतं नसेल. बाळासाहेब ठाकरे म्हणाले की घरात नाही पीक आणि कशाला मागता विद्यापीठ. आणि त्या पक्षाच्या लोकांनी बाळासाहेब ठाकरेच्या या स्टेटमेंट नंतर मराठवाड्यामध्ये दलितांच्या कत्तली घडून आणल्या. आणि या पक्षाचे लोक या स्टेजवरती उदं करून नामांतराच्या नावाखाली बसलेले आपल्याला भाषण द्यायला. म्हणजे आमच्या कत्तली केल्या तुम्ही आणि पुन्हा आमच्याच उरावून बसताय. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून सांगतो. म्हणून आता तरुणांना वेळ आलेली आहे इथे पारदर्शकता काय असेल ती ओळखण्याची. मी जास्त भाषण लाभवणार नाही. हे बडोले साहेब गेलेले तर आता मला त्यांना बोलायचं होतं. आमचा टायमिंग मिसमॅच झाला. छत्रपती शाहू महाराजाच्या नावाने शिष्यवृत्ती देण्यात येते. त्या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून महाराष्ट्रातले तरुण विदेशांमध्ये शिकायला जातात. ते तरुण 2 वर्षापासून म्हणतात आम्हाला शिष्यवृत्ती द्या, आम्हाला शिकायला जायचंय. आणि हा बरोबर स्वतःला बौद्ध समजतो, सामाजिक न्याय मंत्री आहे म्हणे. ते मुलं म्हणतात आम्हाला विदेशात शिकायला जायचंय, जी काही शिष्यवृत्ती आहे ती आम्हाला द्या. हा बिंडोकवर थोबाड करून सांगतो की लंडनचं घर घेतलं 150 कोटी गेले, तुम्हाला काय देऊ. अरे स्मारक आणि घरांचे गाजर आम्हाला दाखवता आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची चोरी करता, याच्यापेक्षा दुर्दैव काय. आणि म्हणून मी त्या दर्शनाच्या वतीने ऐलान करतो की राजकुमार बडोले याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही. ज्या कोणत्या जिल्ह्यामध्ये हा दिसेल आधी शिष्यवृत्ती दे मला, नाही तर पॅन्टेचा बेल्ट खोलायची हिंमत पॅन्ट सेनेमध्ये येते. इतिहास बघून ठेवा. ते पिंड पराळ होत साताऱ्याचं कोणता राजे म्हणे उदयनराजे भोसले. ऍट्रॉसिटी ऍक्ट बंद करा म्हणे, ऍक्ट बंद करा. बोलता सुद्धा असा करतो, दारू पिऊन बोलतो आणि एका समाजाचं दैवत आहे म्हणे ते. ऍट्रॉसिटी ऍक्ट बंद करा म्हणल्या पॅन्ट सेना आक्रमक झाली. मी स्वतः दीपक केदारने गाडवावर बसवला आणि बाजूला आलेलं देवडं बराळलं आणि पोस्ट उचलून फेसबुकला टाकली. 7,000 आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी धडा शिव्या घातल्या. त्यावेळेस डोकं ठिकाण्यावर आलं. माझ्यावरती साताऱ्यात गुन्हे दाखल केले, मोर्चे काढले, धमक्या दिल्या. बाबासाहेब आंबेडकरांच्या डीएनएच्या रक्तामधला मी भीमसैनिक असल्या पळपुट्या अवलादीला घाबरायला मोकळे नाही, ते लक्षात. आणि म्हणून मी सांगितलं आमचा आज स्वाभिमानाचा लढा आहे. या स्वाभिमानाच्या लढ्यावरती कुठेही खंडणीखोरी आणि दलाली केली जाणार नाही. लढत राहू, मरत राहू, उद्ध्वस्त हो, पण आंबेडकरी चळवळीचं हे 4थं पर्व बाबासाहेबांनी बघितलेल्या स्वप्नापर्यंत नेल्याशिवाय राहणार नाही. हा लढा आम्ही हाती घेतलेला आहे. या लढ्यामध्ये तुम्ही सर्वांनी सामील व्हावं. एक्केपेक्केच्या नादी लागू नका मित्र. 8-10 दिवसाचे पाहुणे राहिलेले असते. सगळ्यांना गव्हर्नमेंटची सलामी भेटणार याच्या पलीकडे काही नाही. आणि म्हणून नवा पर्याय सतीश पटेकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात उभा राहतोय. सुशिक्षित तरुण आहे, लढण्याची धमक आहे, स्वाभिमानी तरुण आहे. आणि सर्व स्वाभिमानी तरुण बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आणि जाता जाता फक्त मी एक गोष्ट सांगतो, जास्त वेळ घेणार नाही. नरेंद्र मोदी हा हिटलर आहे, हुकुमशाह आहे आणि मोहन भागवत हा आधुनिक मनू आहे. हा मनू कोण होता? ज्यांनी आपल्याला शूद्र बनवलं. हा मोहन भागवत आज आपल्याला पुन्हा एकदा शूद्र बनवू पाहता.
आणि नरेंद्र मोदी हुकुमशाहीच्या माध्यमातून आपल्या कत्ली करू पाहत आहे। आणि म्हणून या दोघांचं सुद्धा रावण दहन झाल्यासारखं यांचं दहन करण्याची वेळ आता आलेली आणि दहन करण्यासाठी लोकशाही मार्गाने यांचं दहन करायचं। साताऱ्यात जी दंगल झाली, नाशिक मध्ये जी दंगल झाली, यांना उत्तर द्यायचंय मतदानातून।